कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागत्य. सर ते लावता काळी दोन लावा ना स्वर. माईक दे रे बाबा. काळी दोनचा स्वर लावा. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं तडिध्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ये शान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला सेतुजेने अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्रीहरी व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्यरूपीच केली न त्यागीती दिव्य लोकासी नेली. पुंडलिक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा दुस्तर. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी
तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आपल्या पावनभूमीमध्ये 37 वर्ष ना, अतिशय पवित्र झालेली ही भूमी, आपल्या या नामयज्ञाचं असलेलं हे 37 वर्ष म्हणजे त्रितपपूर्ती मागच्या वर्षी झाली. चतुर्थ तपपूर्तीकडे चाललेला हा प्रवास. नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा, ही त्यांच्याकडे मागणी मागायची असते. ज्यांनी या शहराच्या भूमीमध्ये अतिशय आपलं असलेलं सुसंस्कृत असलेलं शहर, ज्या शहराला सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक असा सर्व वारसा ज्या आपल्या पवित्र या शहराला प्राप्त झालेला आहे. आजही आपण जर थोडा आपल्या या भूमीकडे दृष्टिक्षेप टाकला, अतिशय पवित्र प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने, अनेक संतांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी, अमृतवाहिनी आणि म्हाळुंगी यांच्या संगमावर वसलेलं हे शहर आपलं. शहरामध्ये त्रितपपूर्ती होणं, नामयज्ञ ही गोष्ट, एकाच ठिकाणी केलेली साधना आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी उपयोगी पडते. या स्थानामध्ये, या ठिकाणामध्ये 37 वर्ष संत चोखा महाराज, संत सावता महाराज आणि ब्रह्मचित्कला मुक्ताई महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अधिक हे वर्ष तर अत्यंत महत्त्वाचं आहे. राहू द्या आता सर, बरं का, फार महत्त्वाचं आहे हे वर्ष. हे वर्ष जे वारकरी संप्रदायाचे कलश स्थाने आहेत, श्रीमंत रुक्मिणी प्राण संजीवनी पंढरीश परमात्मा यांच्या हृदयस्थ ज्यांचं स्थान आहे, संपूर्ण जगाने ज्यांना जगद्गुरु ही विश्वाने जगद्गुरु ही उपाधी दिली. शास्त्र असं सांगतंय 2500 वर्षाने एक जगद्गुरु जन्माला येत असतो. 2500 वर्षाने. द्वापार युगात कृष्ण वंदे जगद्गुरु. 2500 वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 2800 वर्षापूर्वी जगद्गुरु आद्य शंकराचार्य आणि तदनंतर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. जगद्गुरु, गुरु, सद्गुरु अशा उपमा आहेत. जो जो जयाचा घेत लागून तो तो गुरु केला मी जाण. गुरुसी आल्या परपन जग संपूर्ण गुरु दिसे. आपले आद्य गुरु असतात माता पिता, पहिले गुरु आई वडील. ज्याच्याकडून जो गुण घेईल ते आपले गुरु असतात. सद्वस्तूचं ज्ञान करून देणारे सत्शिष्याला ते सद्गुरू असतात. स्वस्वरूपाचं ज्ञान करून देणारे ते सद्गुरू असतात. आणि ज्यांचा बोध विश्वात्मक झालेला असतो, ज्यांच्या बोधामध्ये नवे नवे, ज्यांच्या आठवणीमध्ये विश्वाच्या कल्याणाची ताकद असते, अनेकांच्या उद्धाराचं प्रयोजन असतं, ते जगद्गुरू. अनेकांच्या उद्धाराचं प्रयोजन जगद्गुरू. अशा संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबा राय यांचा वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, विश्वात, कारण ही वैश्विक संत आहे, देश कालापुरते मर्यादित नाहीत. यांची कीर्ती सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती. सज्जनाची कीर्ती कोणाकडून चालत असते? तुम्ही आम्ही व्यक्त करण्याची गरज नाही, ती वाऱ्याकडून चालत असते. नुसती कीर्ती चालत नसते. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची कीर्ती राहील, यात नवल नाही. महात्म्याचं वाक्य आहे का मोठ्या. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची कीर्ती नव्हे.
जोपर्यंत यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. अशी अलौकिक विश्वात्मक विश्वाला नव्हे आकाशाला गवसणी घालणाऱ्या ज्यांचं चरित्र आहे, महान असं चरित्र, मोठ्यांचं आम्ही ऐकलं, चिंतन केलं. त्यांच्या चरित्राला स्पर्श करणं हे फार महान काम आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं की आकाशाला गवसणी घालणं. आपण आजचा अभंग प्रस्तावनेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं, आम्ही कोण आहोत. सगळं जगापुढे मांडलं, जगापुढे, विश्वापुढे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय जर कळून घ्यायचे असेल ना, कळून घ्यायचे असेल तर त्यांनी गाथेत डोकं घालावं. ज्याला माथा साफ करायचा असेल त्याने गाथा पाहावी. प्रमाणित केलेली गाथा 4092 अभंग. आज जे प्रचलित गाथा आहे किती, 4092 अभंग आहेत. हे अभंग नाहीत, एक एक अभंग आपल्या आयुष्याचं परिपोषण करणार आहे. आजच्या काळात 350 वर्ष होऊन गेले. आपला विषय चालला होता त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्ष. आता आज आपण नेमकं या उपांत्य भागात आहोत, बरोबर आहे ना, उपांत्य भागात आहोत. त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष वैकुंठ गमन सोहळ्याचं, जगद्गुरु तुकोबारायांचं. सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष माऊलींच्या जन्माचं, जयंतीचं. आणि नामदेव महाराजांच्या जयंतीचं कोणतं वर्ष आहे माहिती आहे ना तुम्हाला? 675 वर्ष झाले त्यांना, नामदेव महाराजांना. आणि माऊलींना 650 वर्ष झाले. या तिन्हींचा समन्वय आता आपण साधत आहोत. आणि या महात्म्यांचा, ह्या ज्यांचे ब्रह्मचित्कला, मुक्ताई, चोखा महाराज, सावता महाराज, किती मोठा समन्वय आहे. कोणतीही गोष्ट पर्व काळात जर केली तिचं फल द्विगुणित असतं, दुप्पट मिळत असतं. म्हणून साधिला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. पर्वकाळ साधायचा. प्रथम आपण वर्णन करत होतो, आपल्या या भूमीचं वर्णन चाललो. ही पवित्र झालेली भूमी किती पवित्र झालेली माहिती आहे का? जिथे अनेक महात्म्यांची संकीर्तन झाली महाराष्ट्रात, सगळे त्यागी महात्म्या. महाराजांनी कधीही व्यावहारिक महाराजांचं कीर्तन घेतलं नाही, बरोबर आहे महाराज? बाळकृष्ण महाराज करपे यांनी कधीही कीर्तन ठरून आतापर्यंत मला वाटतं घेतलं नाही. हीच या सप्तातली सर्वात मोठी परिपोषकता. हेच असावं, ते टिकत असतं. खूप 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 पाऊस झाला, धो 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 पाऊस झाला, बांधच्या बांध भरले, बांध फुटले, नदीला वाहून गेले. आणि परत दुसऱ्या दिवशी ओल उकरायला गेलं, अर्धा फुटे ओल गेली नाही. अशा अनेक उत्सव होतात, तेवढ्या काळापुरते वाहून जातात. पण टिकवणं हे सर्वात महत्त्वाचं असतं, टिकणं सर्वात महत्त्वाचं. बीज पावसाची ओल खाली जात असते आणि विहिरीला पाणी येत असतं. थोडं असावं पण निरं असावं. कसं असावं? निरं असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवाच्यासाठी असावं, लोकांच्यासाठी नसावं. जे देवाच्यासाठी असतं ते देवाला मान्य असतं, लोकांच्यासाठी असतं ते कालाच्या ओघात लुप्त होत असतं. व्यक्तिगत निर्माण झालेले संप्रदाय काळाच्या ओघात कुठे लुप्त झाले त्याचा तपास सुद्धा नाही, तपास नाही. व्यक्तिनिष्ठ नसावं. संप्रदाय हा वेद प्रणित असावा, त्याला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा संतांची, साधूंची, सद्गुरूंची, महात्म्याची त्याच्यावर छाया असावी. अशी कृपाळुत्व, ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय ही 3 लक्षणं सांगितलेली. याची आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रेलचेल आहे, रेलचेल आहे. आजही ही महाराष्ट्राची कूस, वारकरी संप्रदायाची कूस विदेह मुक्त महात्म्यांच्याने कधीच ओसरणार नाही, कधीच नाही. सांगतो तुम्हाला मोठ्यांचे वाक्य. गुरुजींच्या नंतर कोण? गुरुजींच्या नंतर कोण? मामांच्या नंतर कोण? असा संप्रदाय पुढे प्रश्न होते का नव्हते बाब? तुम्ही जाणवलं, तुम्ही पाहिलं मामांना, बरोबर आहे ना? पाहिलं का नाही लहानपणात? आम्ही नाही पाहिलं, परंतु त्यांचं ऐकतोय थोडं. गुरुजींच्या नंतर कोण, मामांच्या नंतर कोण? दिले नाही महाराष्ट्राच्या भूमीने त्यागी महात्म्य. आजही
कित्येक जण विद्वज्जनांची रेलचेल आहे. अनेकांची गाथा मुखोद्गत आहेत, अनेकांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, अनेकांचा भागवत मुखोद्गत आहे. तर अशा रीतीनं ही कुस कधीच ओस राहणार नाही. त्यातल्या त्यात आपली भूमी तर किती पवित्र आहे, हा परिसर किती पुनीत झालेला आहे. दंडकारण्याचा विभाग, दंडकारण्य हा आपला कशाचा दंडक, महर्षी अगस्ती, भगवान धौम्य ऋषींचा आश्रम, भगवान प्रभू रामचंद्र ज्यांचा स्पर्श झाला. हे जे पंचवटीचं क्षेत्र जे सांगितलं जात नाशिकपासून तर इथपर्यंत व्याप्त असलेलं दंडकारण्याचा असलेला हा भाग, त्यामध्ये निर्माण झालेली अमृतवाहिनी, तिचं पिणारं आपण पाणी किती पवित्र आहोत. त्रिभुवनैकन पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जे जगाचे जीवसूत्र श्री महालया असे ज्ञानेश्वरीतली 18 अध्यायातली उभी आहे. या स्थानाचं नेवाशाचं वर्णन केलं, किती पवित्र आहे. रामायणामध्ये 4 अध्याय या भूमीचं वर्णन करणारे, महामतींपासून अगदी अमृतेश्वर. अमृतेश्वर माहिती आहे ना तुम्हाला, मूळ म्हणजे किल्ला, पट्टा किल्ला अमृतेश्वर, रतनगड, रतनगडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराची का निर्मिती झाली, कसं ते अमृत कसं गेलं, काय ही अमृतवाहिनी का म्हटलं, याचा स्वतंत्र विषय असा असतील हा पवित्र परिसर. म्हणून पवित्र अंतकरणाची माणसं महात्मे या भूमीत आहेत. आपल्या या संगमनेर शहराला सुसंस्कृत असा खूप मोठा वारसा आहे. म्हणून आम्ही मराठवाड्यातले खूप आमचे मित्र तिथं गायक असतील, अनेक महाराज असतील, बरोबर आहे, रमले इथं, परत नाही गेले. का बरं गेले नाही? ही भूमीच अशी सर्वांचा स्वीकार करणारी भूमी, सर्वांना आपल्या कुशीत घेणारी पवित्र भूमी. पवित्र तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. किंवा दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम अन्यम वैकुंठ प्रियदर्शनम. मनुष्य देह दुर्लभ. दुर्लभ काय आहे? मनुष्यत्व दुर्लभ. त्यातल्या त्यात आपला जन्म जर अमेरिकेत पाश्चिमात्य देशात जर झाला असता तर भोगी जन्म झाला असता. भोगी, खूप भोगवाद आहे. चिकित्सेतून विज्ञान जन्माला येतो. बुद्धीतला भाग चिकित्सा आहे. चिकित्सा कशाचा भाग आहे? बुद्धीचा आहे. चिकित्सेतून विज्ञान जन्माला येतं आणि भावनेतून अध्यात्म जन्माला येत असतं. हृदयाचा भाव भावना आहे. आपल्याकडे जो भावनिक विकास आहे तो जगात नाही. बौद्धिक विकास असेल, बौद्धिक विकासाने अंतराळात जाता येतं, पण भावनिक विकासाने, हृदयाच्या विकासाने अंतर्यामी प्रवेश करता येतो. अंतर्यामापर्यंत नेणारे आपले हे संत आहेत. ही अतिशय पवित्र भूमी आपण वर्णन करत होतो. या भूमीचं भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, परमभाग्याची संपत्ती भरतखंडे नरदेह प्राप्ती. खूप भाग्याने भारत देशात जन्माला येतात. खूप भाग्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अनेक जन्मात आपण खूप पुण्य केलं असतं, म्हणून या संतांच्या वाङ्मयाप्रत आपण पोहोचलो. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो देखा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. बहुत दिसाच्या पुण्याईचं फळ म्हणजे संतांकडे सन्मुखता. सन्मुखता आपण ऐकायला आलोत ना, श्रोत्यांना फार मोठं स्थान दिलं. तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळ अर्चितसे भक्ती बोल जरी, गंगावती तरी स्वीकाराल की, शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कनकोळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, तया परिश्रोता अनुभवावी कथा, अति हळवारपण चित्ता अनोनिया, येत हळवारपण चित्ता येईल, तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होईल मुक्या वैऱ्यांची. ज्या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत तो फार महान आहे. त्यांची उंची किती आहे आपण मुद्दामून आज आपण प्रस्तावनेमध्ये या अभंगाचं चिंतन करून त्यांच्या
चरित्राला स्पर्श करणार आहोत, कारण सिम्बॉलच असा दिला आपण. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे तुकाराम महाराज यांचं संक्षिप्त चरित्र आपल्याला बऱ्याच जणांना माहिती. चरित्राच्या बाबतीमध्ये आपल्याच जिल्ह्यातील, आपल्या जवळचे राहुरीचे ताहराबाद या ठिकाणी आपण किती भाग्यवान आहोत. वारकरी संप्रदायाने जगद्गुरु तुकोबाराय नव्हे, सगळ्या संतांच्या चरित्राला प्रमाणभूत ग्रंथ जो मानला, भक्तिविजय पहिला ग्रंथ कोणाचा माहिती आहे ना, महिपती महाराज. भक्तिविजय ग्रंथ, आणि त्यातला त्यात महिपती महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र, काव्यात्मक तुकाराम महाराजांचं चरित्र ओवीबद्ध केलं, ते प्रमाण मानलं संप्रदायाने. म्हणून आपण त्या चरित्रावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत 7 दिवस. आज प्रस्तावना आहे. प्रमाणभूत असावं आपल्या बोलण्याला, प्रमाण असावं. शिक्का पडला की नोट सर्टिफाय होत असते, नाहीतर गव्हर्नरचा सही शिक्का नसेल तर त्या नोटा बाजारात चालत नाही. आपलं प्रमाण असावं संप्रदायाचं. तर असं गोड असं चरित्र जगद्गुरु तुकोबारायांचं आपण सांगणार आहोत 7 दिवस त्यांच्या कृपेने. एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक, तरी संत कृपा दीपकू सोजोळ होय. हे माऊलींचे होय. हा लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीचं आहे. लोखंडाचं सोनं करण्याची सामर्थ्य कोणामध्ये? परिसामध्ये. एरवी तरी मी मूर्ख. माऊली म्हटले, मी ज्या गीतेला स्पर्श करणार आहे, मी काय वर्णन कर. तसं आपण ज्या महात्म्याच्या चरित्राला स्पर्श करणार आहोत, आपण मूर्ख आहोत, काहीच नाही आपल्याला. काय आपण परी संत कृपा दीपकू सोजोळ असे, संतांच्या कृपेने आपल्याला सोजवळता आले. आणखी पुढे काय म्हटलं, आणखी आमच्याकडं काय भांडवल आहे. जया ते कामधेनु माय, तयासी अप्राप्य काही आहे. ज्याला कामधेनु गाय प्रसन्न आहे, त्याला काहीच अप्राप्य नाही. ते वर्णन कोणाकडे केलं? एथ एकासे आधारू. ऐका बरं का, मोबाईल बंद ठेवा कृपया. एथ एकासे आधारू, जेने बोले मी सदरू. एकच आधार आहे, सदर ज्या विषयाला धरून बोलणार आहे. एथ एकासे आधारू, जेने बोले मी सदरू. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. मला कोण अनुकूल आहेत? माझ्या श्री गुरूंची कृपा माझ्यावर असली ना, मला काहीच कमी नाही. ज्याला कामधेनु गाय, कामधेनु माय प्रसन्न आहे, त्याला सर्व प्राप्त होतं. तयाचे 28 शब्द सुखे मनोयती वेद. अशा रीतीनं आपण ज्या चरित्राला स्पर्श करणार आहोत ते अलौकिक आहे. अलौकिक चरित्र ऐकत असताना आपल्या बुद्धीचा भाव सुद्धा अलौकिक व्हावा लागतो. संतांचा महिमा संतची जाणती. आमचे बाबा सांगायचे, संतांचे विचार, संतांची भूमिका, संतांचं चरित्र कळून घेण्यासाठी कमीत कमी अर्ध संतत्व आपल्या अंगी यावं लागतं. किती? अर्ध संतत्व अंगी यावं. त्यासाठी दृष्टांत द्यायचे बाबा. 2 मित्र. ऐका, आता आपण साध्या भाषेतून जाणार आहोत. आज अभंगाचं चिंतन करणार आहोत, कारण तो अभंग माझ्या हृदयातला आहे, आवडीचा आहे. अनुरेणुया थोकडा. नंतर आपण चरित्राकडे जाणार आहोत. 2 मित्र शिवनेरी किल्ला पाहायला चालले. आपल्या जवळ आहे छत्रपती. किल्ल्यावर चढत असताना खाली एक चिठ्ठी लिहून पडली होती. एकाने ती चिठ्ठी उचकली. उचलल्यानंतर चिठ्ठीत लिहिलेलं होतं, एकच वाक्य होतं. मुलांनो शांत बसा बरं का. एकच वाक्य होतं चिठ्ठीमध्ये, घोडा कुत्रा दिसतो. काय होतं? घोडा कुत्रा दिसतो. चिठ्ठी कुठं होती? पायथ्याशी लिहिलेली. वाचणारा म्हटला, लिहिणारा वेडपट आहे, मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. घोडा तो घोडा आणि कुत्रा तो कुत्रा. घोडा कुठे, कुत्रा दिसत असतो का? पण दुसरा शहाणा होतो, म्हटलं आपण किल्ला पाहायला आलो, घोडा कुत्रा दिसू मांजर दिसू काय करायचं, चिठ्ठी टाकून दे, चल आपण किल्ला पाहायला आलो ना. दोघही त्या किल्ल्याच्या पायऱ्या चढत 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 चढत, आपण कुणी जर गेला असेल तर किती उंचीवर जावं लागतं माहिती आहे ना. तेवढं उंच चढून गेले 3 तासांनी. किल्ला पूर्ण फिरून झाला, 4 तास गेले त्यांना फिरता फिरता. उत्तरेच्या बाजूने किल्ल्याच्या
जिथं छत्रपतींचा जन्म झाला, आजही ती चिन्ह तिथं आहेत. आणि उत्तरेच्या बाजूने कडेलोट आहे, मोठा कडा आहे. त्या भिंतीवर जाऊन दोघं बसले उत्तरेच्या बाजूने. परिसराचं निरीक्षण करत असताना लांबचे परिसर, वर गेल्यानंतर शेती सुद्धा छोटी छोटी दिसते वाप्यासारखी. विमानातून जर पाहिलं तर माणसं टिपक्यासारखे दिसतात. उंचीवर गेलं का छोटं होत असतं, ते उंच गेले होते. खालच्या परिसराचं निरीक्षण करत असताना खोल दरीमध्ये घोडा गवत खात होता, घोडा चरत होता. यांच्या खाली चिठ्ठी वाचली ते लक्षात नाही आलं. जो खाली राहून भांडण करत होता तो त्या दुसऱ्या मित्राला म्हणतो, अरे बघ ना, घोडा कसा कुत्र्यासारखा दिसतोय. काय म्हटला? घोडा कसा दिसतो म्हणजे घोड्याची उंचीवरून काय दिसली? कमी दिसली, कुत्र्यासारखी दिसली. आता सांगा उत्तर. घोडा कुत्र्यासारखा पाहण्यासाठी खाली बसून पायथ्याशी राहून कितीही वाद घातला असता तर घोडा कुत्रा दिसला असता का नाही? तो पाहण्यासाठी तितक्या उंचीवर चढून जावं लागलं. तसं आपल्याला संतांचं चरित्र किंवा संतांचं वाङ्मय याच्याकडे दृष्टिक्षेप टाकण्यासाठी तितकी उंची आपली वाढवावी लागते, तितक्या उंचीवर चढून जावं लागतं. त्याच वेळेस ते कळत असतं. का सांगायचं चरित्र, का सांगायचं तुकोबारायांचं आपल्याला? मुद्दा म्हणून महाराजांची आज्ञा आहे. यावर्षी आपण, मला वाटतं 4 ते 5 वर्ष, बरोबर आहे ना महाराज? 5 वर्ष आपण श्रीमद भगवद्गीतेवरच चिंतन केलं. 5 वर्ष याच सप्ताहामध्ये आमच्या भाग्याने. कारण कुठंतरी आपल्या बुद्धीला प्रवाहित असायला आणि ऐकणारे श्रोते असावे लागतात. पाणी प्रवाहित राहिलं तर ते पिण्यायोग्य राहतं, तेच पाणी साचलं तर डबकं तयार होत असतं. ज्ञानाचं तसंच असतं, प्रवाहित राहावं लागतं, प्रवाहित राहावं लागतं. आणि यावर्षी त्यांनी त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगितलं की यावर्षी तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रावर बोला. अर्थात गाथेकडे संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकायचे आपल्याला. हा सिम्बॉल आहे, संक्षिप्त दृष्टिक्षेप अधिक त्यांचं चरित्र अलौकिक आहे. आपण या वाणीने काय वर्णन करणार आहे? का वर्णन करायचं? भगवान स्वतः गीतेत म्हणतात, ते मज आवडती प्राणा परवते. ऐकता ना महाराज? ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. कोण? मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. कोण? जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे माझ्या भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षाही जास्त आवडतात. म्हणून भगवत भक्तांच्या चरित्राची प्रशंसा, त्यांच्या चरित्राचं वर्णन करायचं. स्वतः भगवंताचं जर आवडतं व्हायचं असेल, एखाद्या बाईला प्रसन्न करून घ्यायचं असेल, ती बाई त्या शंभड्या मिमड्या मुलाला घेऊन गेली आणि तो मालक म्हटला, तुमच्या घरी आज आम्ही पूजन ठेवलंय, तुम्हाला 10,000ची पैठणी घेतली, घरी या. आग्राने बोलव, रांगोळी काढली, सडा टाकलाय, भोजनासाठी पाट सजवलाय आणि तिनं अंगणात प्रवेश केल्या तो मालक म्हटला, अय बाई, तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलंय, ते शंभडं पोरगं घेऊन येऊ नका. ती म्हणाल, तुझ्या पैठणीला काडी लावून दे. बरोबर आहे का नाही? आई जर अशी म्हणू शकते, तिच्या लहान बालकावर, तिच्या मुलावर तिच्या हृदयापेक्षा जास्त प्रेम असतं. त्याला घेतलं, त्याला कुरवाळलं का ती आई प्रसन्न होते. तसं भक्तांचं चरित्राची प्रशंसा केली. भक्ताचं देवाला थोडं सुद्धा उन्ह सणवत नाही बरं का. भक्ताच्या बाबतीत थोडं उन्ह सणवत नाही. थोडं भगवंताच्या चरित्राकडे आपण दृष्टिक्षेप टाका. काल्याच्या प्रसंगात वर्णन केलं. आज आपलं प्रस्तावनेतच आहोत, पण सांगतो जाता आता. सगळ्यांना माहिती आहे, महाबळ भट्ट आले होते. महाबळ भट्ट कोणाकडे? यशोदेकडे आले होते. आणि महाबळ भट्टांनी ते बाळ पाहिलं होतं. भगवान कृष्णाच्या जन्माचं वर्णन करत होते. अगदी 100% बरोबर, चुकीचं नव्हतं बरं का. कारण ते महाबळ भट्ट यशोदेला म्हणले, यशोदे नीट ऐका, अगं याचा जन्म मूळ नक्षत्रावर झालेला आहे. कोणत्या नक्षत्रावर आहे? भगवान कृष्ण पाळण्यात शांत हसत होते. म्हटले, ब्राह्मण अगदी बरोबर सांगत आहे. शास्त्र, ब्राह्मण हुशार आहे, बरोबर सांगत आहे. काय सांगत होते? याचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. हा छली आहे, अगदी बरोबर आहे म्हटले. हा कपटी आहे, भगवान काय म्हटले? अगदी बरोबर आहे. हा चतुर आहे, अगदी बरोबर आहे. भगवान पाळण्यामध्ये हसायचे. खरं वर्णन चाललं होतं ना महाबळ भट्टाचं.
आणखी काय काय म्हटलं यशोदेला ते यशोदेच्या अंतकरणात कालवा वालवा जाय. हे यशोदे, हा आचार भ्रष्ट आहे, कुल भ्रष्ट आहे, कुळाचा नाश करील म्हटले. भगवान म्हटले हे तर 100% बरोबर आहे. कुळाचा नाश करील म्हटले. काय म्हटले? कुळाचा नाश करील. केला काय नाही? सगळं पहा. नक्षत्रानुसार ज्योतिषशास्त्र त्यांचं 100% बरोबर होतं. मावळ भट्टांचं ते जाणकार होते, विद्वान होते. आमचे रामेश्वर शास्त्री जाणकार होते, विद्वान होते, नव्हते का? त्यांनीच हे सांगावं. जे जाणकार असतील त्यांनी दृष्टिक्षेप टाकावा. कोणीही तुकोबारायानो लिहू नये. मला काय म्हणायचं ते सांगत नाही इथं, कारण ते वर्णन करण्याचं व्यासपीठ नाही आहे. काहीतरी विक्षिप्त लिहून आपल्या बुद्धीची गरळ ओकू नये, कुणी भी गरळ ओकू नये. आम्ही पाहिले, आमच्याकडे येतात पुस्तकं, त्या पुस्तकांना हात सुद्धा लावू नये. तुम्हाला सांगतो, जे निष्ठावान असतील ते. तुकोबारायांचा खून की वैकुंठ गमन असे म्हणणारे भ्रष्ट झालेत. विचारा त्या अरेबियन राष्ट्रांमध्ये किंवा त्या इराण, इराक त्या देशांमध्ये नुसतं म्हटलं पैगंबरांचं काय झालं असं जर म्हटलं तर त्यांना फाशीची शिक्षा आहे भर चौकात. आपल्याकडं काही म्हणतो ज्यांचं अरे वैकुंठ गमन झालं की नाही त्यासाठी हृदयाची कवाडं उघडी असावी लागतात. चला आपण सांगत होतो, महाबळ भट्ट बरोबर सांगत होते का नव्हते? यशोदा रडायला लागली, घाबरली. असं काय करता हो मुनिवर, तुम्ही असं काय करता? कालच आमचे कुलगुरू आले होते. काल आमचे कोण आले होते? कुलगुरू आले होते. यांनी भविष्यवाणी केली, यांनी ज्योतिष सांगितलं ना हो. गर्ग येऊनी सत्वर सांगे जन्मांतर, कृष्ण परब्रह्म साचार आठवा अवतार. मुनिवर आमचे गर्ग मुनी आले होते, त्यांनी सांगितलं हे परब्रह्म अवतीर्ण झालेले 8वा अवतार आहे. त्यावेळेला एकच वाक्य चुकलं महाबळ भट्टांचं. यशोदे, गर्ग गणिताशी चुकला. ते नाही सहन झालं आमच्या भगवंताला. आपला मुद्दा चालला होता, भक्ताचं थोडं सुद्धा उन देवाला सहन होत नाही. माझ्या भक्ताची उणीव काढतो. काय काय झालं, काय काय झालं? जाणवे तुटले नाही, काय काय पंचांग फाटले, धोतर सुटले ढुंगणाचे, आहे का नाही अभंग? पाटा वरवंटा काय काय सगळ्यांनी हाणून काढलं. सगळ्यांना माहिती आहे चरित्र, फक्त मुद्द्यापुरतं सांगायचं. देवाला, भगवंताला भक्ताच्या चरित्राची उपासना करणारे प्राणापेक्षाही जास्त आवडतात. पण भक्ताची उणीव काढणाऱ्याला देव क्षमा करत नाही. स्वतःला शिशुपालाचे 100 अपराध सहन केले, शिव्या सहन करतात, पण भक्ताची थोडी सुद्धा उणीव देवालाच. म्हणून भक्तचरित्रा ते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करायची असते. असं अलौकिक असलेलं चरित्र जगद्गुरु तुकोबारायांचा आपण विषय सांगत होतो. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, आहे का नाही शोध अनुचा? आता आम्ही म्हणतो आम्हाला न्यूक्लिअर बॉम्बची भीती वाटते. वाचलं का तुम्ही? आता पाकिस्तानचं युद्ध आपण पेटायला लागलं होतं, पण शहाणपणाचं लक्षण बऱ्याच जणांना वेडपटपणावर युद्ध व्हायला पाहिजे होतं. पण हे वेड्या बुद्धीला वाटतं न्यूक्लिअर युद्ध व्हायला पाहिजे होतं. वाचा तुम्ही थोडंसं लेटेस्टमध्ये पहा. एक न्यूक्लिअर बॉम्ब, अणुबॉम्ब, हिरोशिमा नागासाकिया, दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अणुबॉम्बनी झाला. बरोबर आहे ना? त्या शहरांची बेची राख झाली. नवे आजही तिथे गवत सुद्धा उगवत नाही. आणि जिथपर्यंत त्याचा प्रसार झाला वायुमंडलात, तिथं सगळे अपंग जन्माला येतात. ते जपान आहे, पेंग्विन पक्षी म्हणतात, ते उठलंय. आपल्यात ती शक्ती आहे का? एकट्या मुंबईवर जर बॉम्ब टाकला तर आपल्यापर्यंत काहीच राहणार नाही. कारण त्यावेळेच्या बॉम्बची आणि आजचे जे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत ते 1000 पटीने ताकदवान आहे. शास्त्रज्ञांनी शोध लावला. सूर्याकडे जेवढी उष्णता आहे ना, ते तेवढी उष्णता इथं तेवढा अग्नी निर्माण होणार. आणि वायूचे लोळ असे निर्माण होणार. मनुष्य जात नष्ट होणार जगातली, विश्वातली. एकाला धोका नाही आहे. आपण म्हणू आम्ही पाकिस्तानच्या नकाशातून पुसून टाकू, आपलं काय राहणार? नव्हे याचे परिणाम संपूर्ण विश्वात पसरणार आहे. म्हणून धोका आहे. म्हणून जेवढी आपण सहिष्णुता, जेवढी आपण शांतता जेवढी स्वीकारतो
ते मानव जातीच्या कानात ईश्वर बुद्धी देत असतो, आपण नाही. ईश्वराने सगळं नियोजन केलेलं असतं. पण मानवाने विध्वंसक प्रवृत्तीने आपल्याला वाटतं खूप आम्ही प्रगती केली. ही पृथ्वी 126 वेळा पाणी करून टाकता येईल एवढे अनुभव प्रत्येक देशाकडे. काय आपण निर्माण केलं विज्ञानाने. म्हणून अणूचा विषय चालला होता. कुठला शोध आहे या, कशातला शोध आहे? अणू रेणू या तोकडा. अणूचं संशोधन कशातलं माहिती आहे तुम्हाला? आपल्याकडे 6 शास्त्र आहेत, माहीत असावे. दिग्दर्शन करतो फक्त, नावं तर माहीत असावे. आम्ही कधी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकत नाही, शास्त्राकडे नाही, आपल्या ग्रंथांकडे नाही. आम्ही फक्त म्हणतो आम्ही खूप भाग्यवान, एवढंच म्हणतो. 6 शास्त्र आहेत, 6 आस्तिक आहेत. त्याला दर्शनकार म्हणतात, आस्तिक दर्शनकार. षडदर्शने त्याला काय म्हणतात? षडदर्शने. 6 शास्त्रकार, 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत. त्यामध्ये सांख्यशास्त्र, सांख्यशास्त्राचे कर्ते आहेत महर्षी कपिल. महर्षी कपिल सांख्यशास्त्राचे कर्ते आहेत. न्यायशास्त्र ज्याला नैयायिक म्हणतात, महर्षी गौतम. 2 झाले. योगशास्त्र महर्षी पतंजली. 3 झाले. वैशेषिक शास्त्र, आपल्याला हा मुद्दा सांगायचा होता, फक्त शास्त्र लक्षात ठेवा, नावं तर लक्षात ठेवा ना. एवढं तर आपल्या ज्या भूमीत जन्माला आलो ते तर माहीत असावं ना. वैशेषिक शास्त्र, त्यांच्याकडून आदर्श घ्या. जर उर्दू आली नाही आणि जर कुराण वाचता आलं नाही, त्या मुलीशी एकही मुलगा लग्न करत नाही. आपल्याकडे का बरं संस्कृत येऊ नये? वैशेषिक शास्त्र महर्षी कणाद. कोण आहेत त्याचे करते? महर्षी कणाद. पूर्वमीमांसा त्याचे करते आहेत महर्षी जैमिनी. आणि उत्तर मीमांसा त्याचे करते आहेत, उत्तर मीमांसाचं दुसरं नाव आहे वेदांत शास्त्र. वेदांत तो मारसू मोदक कुमेरवे, माऊलीने वर्णन केलं. वेदांत हा गणपतीच्या हातातला मोदक आहे, गोड. वेदांत शास्त्र उत्तर मीमांसा त्याचे करते आहेत महर्षी बादरायण, महर्षी व्यास. म्हणून नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येण त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिभा प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वे नमः. वर्णन केलं. व्यासांना वंदन आहे. जे महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही, या कारणे बोली जे पाही व्यासोच्चिष्टय जगत्रयी. महर्षी व्यास हे त्या उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत शास्त्राचे करते. 6 शास्त्राचे 6 शास्त्रकार करते. महर्षी कणाद हे वैशेषिक शास्त्राचे करते आहे. आणि वैशेषिक शास्त्र म्हणजे सूक्ष्म 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 सूक्ष्मातली सूक्ष्म कोणती गोष्ट त्याचं संशोधन केलं कणादांनी. आपण भारतीय इतके श्रेष्ठ आहोत, शून्याची संकल्पना संपूर्ण विश्वाला आपण दिली. थोर गणिताची संकल्पना आजही आपलं ज्योतिषशास्त्र असेल, आपले सगळे शास्त्र असतील, ग्रहण चंद्रग्रहण सगळं जग त्याच्यावर चालतं. नवे नवे आपले मराठी महिने निसर्गावर अवलंबून आहेत, इंग्रजी महिन्यासारखं नाही, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून नाही. त्याच वेळेला पौर्णिमा, त्याच वेळेला समुद्राची भरती ओटी, माहिती आहे ना तुम्हाला. आणि कोण म्हणतं विज्ञान? आम्ही आता स्वतंत्र विषय ज्ञानेश्वरीतला. उदो असतोचिनी प्रमाणे तैसे सूर्याचे न चालताची चालणे, हा भूगोलोची काखे सोआवा. आम्ही दिलं विज्ञान जगाला. उगवणं आणि मावळणं हे प्रमाणित करून, प्रमाणभूत धरून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कोपर्निकस, गॅलिलिओ यांच्या नावावर खपवली जाते, परंतु याचं संशोधन 750 वर्षापूर्वी आमच्या माऊलींनी केलं. केलं का नाही? 700 वर्षापूर्वीचं संशोधन आमच्या माऊलींनी. विजेचा शोध, उदकाचे न्यावेशे प्रगटले लखलखित तेज दिसे, तया विजय माझे असे सलील काही. त्यांना आत्म्याचा सिद्धांत सांगायचा होता, शोध नव्हता सांगायचा. एक दृष्टांताची ओवी दिली. पाण्याच्या घर्षणाने वीज तयार होते, ज्ञानेश्वरीतलं संशोधन आहे. काय काय सांगाय. भूगोल हा शब्द विशिष्ट व्यक्तीने विशिष्ट धर्मग्रंथामध्ये, नाव नाही सांगत इथं,
पृथ्वी सपाट आहे असं सांगितलं. आम्ही आमच्या धर्मग्रंथांमध्ये पृथ्वी गोल आहे चिंतन मांडलं. हा भूगोलोची काखे सोहावा, ऐकत ज्ञानेश्वरीतली ओवी वर्णन केलं. म्हणून आमच्या महर्षींनी, आमचे ऋषी मुनी जे दिलं ते जगात कोणीच नाही दिलं. म्हणून कनाद महर्षींनी अणूचं संशोधन कनादांनी केलं आणि त्याच्यावर तुकोबरायाने अभंग सांगितला. अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, थोकडा आणि आकाशा एवढा. अनु रेणू, अणू सूक्ष्मातला सूक्ष्म आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा काय रेणू, सगळ्यांना माहिती आहे. अणू रेणू स्पेसच नसतो अणूमध्ये. किती स्पेस असतो शोधा, आता ते आपल्याला विज्ञानाकडे नाही जायचं, तो स्वतंत्र त्या विज्ञानातल्या शिक्षकांचा तो विषय आहे. आपल्याला फक्त आपल्या अध्यात्माचं चिंतन मांडायचं. तुकोबाराय मी सूक्ष्मातलं सूक्ष्म किती आहे, अणूपेक्षा सूक्ष्म आहे. आणि किती सूक्ष्म आहे, मोठ्यातला मोठा कोण आहे, आकाशापेक्षा मोठा आहे. का सांगितलं, का चिंतन आहे याचं चिंतन मांडतो थोडा ऐका. सूक्ष्म वस्तू जी सूक्ष्म असते ती व्यापक असते. हे साखरे महाराजांचं चिंतन आहे. स्वानंद सुख निवासी गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय किसन महाराज साखरे. बरं का, ऐका बारीक, तुम्ही जाणकार आहात म्हणून मांडतो. आपण या अभंगाकडून जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात प्रवेश करणार आहोत. अणु सूक्ष्मातले सूक्ष्म आणि आकाश किती व्यापक. ऐका, सूक्ष्मातले जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. नीट ऐका. पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्व हे जड आहे, जडत्व आहे. याला पार्थिव म्हणतात आपल्या शरीराला. हे 5 महाभूत एकत्रित झाले, त्यांनी ही फॅक्टरी उभी केली. प्रत्येकाने शेअर भांडवल घातलं आपलं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं भाग भांडवल पृथ्वी तत्वाचे. म्हणून या शरीराला जडत्व आहे. जे जड आहे पृथ्वी तत्व पहिलं तत्व, सर्वात जडत्व आहे. जे सूक्ष्म कमी आहे आणि जडत्व जास्त आहे ते महाग आहे. जमिनीचा तुकडा घ्यायला गेलो तर महाग आहे. जडत्व आहे, खेचतं ते आपल्याला. पृथ्वी तत्व, पृथ्वी तत्वापेक्षा आप म्हणजे जलतत्व सूक्ष्म आणि व्यापक आहे का नाही. जे सूक्ष्म आणि व्यापक असतं ते त्यात राहत असतं. पृथ्वी तत्वात जलतत्व शिरतं का नाही. आणि त्याचं प्रमाण किती माहिती आहे ना तुम्हाला, संशोधन करा, आम्ही विज्ञानात शिकवतो. ही पृथ्वी 71% पाणी आहे, 71% आणि 29% भूभाग आहे. जमीन किती टक्के, फक्त 29%. म्हणजे किती जास्त आहे. जलतत्व ते सूक्ष्म आणि व्यापक असतं. ऐका, त्या जलतत्वापेक्षाही 2 नंबर झाला पृथ्वी, आप, तेज तत्व म्हणजे अग्नितत्व. ते त्यापेक्षाही सूक्ष्म आणि व्यापक आहे का नाही. तेज तत्व सूक्ष्म आणि व्यापक आहे. कसं सूक्ष्म आणि व्यापक, ऐका. तेज तत्व, जलतत्व पाण्यात शिरतं, काचेतून दिसतं पण बाहेर येत नाही. काचेतून प्रकाश आत जात असतो, जातो का नाही. सूक्ष्म आणि व्यापक, किती सूक्ष्मता असावी. तेज तत्व सूक्ष्म आणि व्यापक. आणखी पुढे जाऊन सांगतो, त्यात ते एका तत्वात एक तत्व शिरतं. पृथ्वी तत्वात जलतत्व शिरतं, जलतत्वामध्ये तेज तत्व अग्नी शिरतो. पाणी तापतं का नाही. H2O हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. त्याला जर जाळ घातला तर त्या पाण्यात अग्नी शिरतो का, म्हणून पाणी तापतं. किती सूक्ष्म आणि व्यापक, कळालं. पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व सूक्ष्म आणि व्यापक. आपण अभंगाव सोडत नाही बरं का. पदाची कोरोना सांडे तुम्ही म्हणाल कुठेतरी चाललात, अजिबात नाही. तुका आकाश आहे एवढं या पदात चिंतन सांगायचं आपल्याला. पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व सूक्ष्म आणि व्यापक, चांगल्या साध्या भाषेत कळतंय ना आपल्याला. जलतत्वापेक्षा तेज तत्व म्हणजे अग्नितत्व सूक्ष्म आणि व्यापक, कळालं. अग्नितत्वापेक्षा ही सूक्ष्म आणि व्यापक असतं ते वायू तत्व. O2 O काढून घ्या, ऑक्सिजन काढून घ्या. काय होतं माहिती आहे ना. माऊलींची ओवी सांगतो, गुरुजींची आवडती ओवी होती, त्यांच्या हृदयातली ओवी होती. आणि ती ओवी ते म्हटले, पुण्यावरून निघाले, मला आळंदीला घ्या म्हटलं, मला देह आळंदीत ठेवायचा म्हटले. गुरुजी स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय रंगनाथ गुरुजी परभणीकर, मोठ्यांचे नावं घ्यायची नसतात, ज्यांना वेदांत केसरी म्हटलं जायचं. त्यांचे ग्रंथ वाचा, मेंदूची भोंड जिरते, भोंड. त्यांचे ग्रंथ आम्ही त्यांच्याकडून संक्रमित, आमच्या बाबांनी
25 वर्ष त्यांचं चातुर्मास ऐकला आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं पळालो आयुष्य, म्हणून इथपर्यंत आलं. कोणाकडून तरी जोडून यावं लागतं, घासावं लागती, सेवा करावी लागते, आपोआप येत नसतं, नुसतं उठायचं नसतं येत. जगद्गुरु तुकोबारायांकडून गाथा आली माहिती आहे का तुम्हाला? भंडारा डोंगरावर त्यांनी 1000 ज्ञानेश्वरीची पारायण केली. आम्ही उठतो, ह्या वाङ्मयाला स्पर्श करण्यासाठी काय असावं लागतं? पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व सूक्ष्म व्यापक, जलतत्वापेक्षा तेज तत्व सूक्ष्म आणि व्यापक, तेज तत्वापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक वायू तत्व आहे. गुरुजींची आवडती ओवी सांगायची होती आपल्याला. झाकली आगटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, तैशा रीती पांडवा देह ठेवी. आवडती ओवी होती, तसाच देह ठेवला त्यांनी. उत्तराभिमुख असले माऊलींच्या मंदिरात येऊन मांडी घातली, डोळे मिटले आणि ही ओवी म्हटले आणि आपला देह जागेवर स्थिर केला. दिव्यावर घट ठेवा, आपल्या भाषेत पातेलं ठेवा, झाकण ठेवा. कशावर? दिव्यावर. पेटलेला दिवा असावा. त्याच्यावर ठेवल्यानंतर त्याला वारा नाही लागत दुसरा, आणि वारा नाही लागल्यामुळं त्यातला आतला ऑक्सिजन संपला का काय होतं? इथं बरेच शिक्षक मंडळी बसलेली. ऑक्सिजन संपला काय होईल सर सांगा पटकन? ते विझणार. अशी ज्योत इकडं तिकडं हलून नाही विझणार, सहज गत्या तो विझतो. म्हणजे तेज तत्वाला प्रेरित करणारं कोण आहे? वायू तत्व आहे. आहे का नाही? तेज तत्वाला प्रेरित करणारं कोणतं तत्व आहे? वायू तत्व आहे. ऐका आता, म्हणजे तेज तत्वापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक कोणतं तत्व आहे? वायू तत्व आहे. आणि वायू तत्वापेक्षाही सूक्ष्म व्यापक आहे ते आकाश तत्व आहे. माऊलींच्या भाषेत सांगू का? 7व्या अध्यायाची निर्मिती त्याच्यासाठी झालेली. ते वेळी अर्जुनी मागाची होता. भगवान 7 पद सांगून गेले 7व्या अध्यायात, आणि त्यावेळेला अर्जुनाच्या त्या कानाच्या खोळीमध्ये ते शब्द पडले, पण ऐकण्याच्या स्थितीत अर्जुन मागाच होता. अर्जुनाला त्या शब्दांचा बोध नाही झाला, म्हणून 8व्या अध्यायाची सुरुवात. अर्जुन परिस्नेहाच्या बापा, तू ऐकणाराचा बाप, म्हणून श्रोत्यांना स्थान देत असताना माऊलींनी जेवढं अर्जुनाला सजवलं तेवढं कुणीच नाही सजवलं. माऊली म्हटले, जे अर्जुनाची पंक्ती होती ते परिस्नेहायोग्य आहात. जे अर्जुनाच्या पंक्तीला बसतील त्यांनाही ऐकायला मिळेल. बाकीच्यांनी एरवी होईल गोटी मुखिया बहिऱ्यांची. मुख्याने सांगितलं आणि कोणी ऐकलं? बहिऱ्याने ऐकलं. कशाची गोटी होईल? गोटी म्हणजे गोष्ट. मुख्याने सांगितलं, कोणी ऐकलं? बहिऱ्याने. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागे केले श्रीनारायणे, तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. 6व्या अध्यायातली 2 नंबरची ओवी, दुसरी ओवी संजयाचे मुखोद्गार आहे. अर्जुनासाठी भगवान कृष्ण परमात्म्याने ब्रह्मरसाचं भोजन केलं. अचानकपणे मी पाहुणा म्हणून गेलो, पंक्तीला जेवायला मिळालं. तसंही ऐका आता, तेज तत्वापेक्षा वायू तत्व सूक्ष्म आणि व्यापक. आणि ह्या वायू वर जितकं जाऊ तितकं निर्वात आहे. माहिती आहे? निर्वात आहे. म्हणून आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. तो प्रश्न अर्जुनाने विचारला. आपलं ते चिंतन आकाशा एवढा या पदावर यायचंय, गीतेकडून, वाङ्मयाकडून, आणि तुकोबारायांकडे आपण प्रवेश करायचा आहे. तो का आकाश एवढा कसं? अर्जुन त्यावेळी मागाची होता 7 पदन. म्हणून 8व्या अध्यायाला अर्जुन वाचो किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतंच किम प्रोक्तम आदिदैवम किमुच्यते. हे भगवान तुम्ही बोलून गेले हो, मला सांगा ना, किम म्हणजे काय? कोणतं काय? किम तद ब्रह्म किम अध्यात्म. ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म, कर्म म्हणजे काय? हे पुरुषोत्तम, किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. अधिदैव म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? प्रयाणकाल म्हणजे काय? 7 प्रश्न विचारले. किती? 7 प्रश्न. आपल्याला तिकडे जायचं नाही, गीतेकडे जाऊ आपण. फक्त मुद्दा घ्यायचा आहे, ब्रह्म म्हणजे काय? काय? ब्रह्म या पदाचं वर्णन करत असताना पहिल्या 2 श्लोकामध्येच, पहिल्याच श्लोकात म्हणजे अर्जुनाचा प्रश्न सुटल्या ब्रह्म म्हणजे काय त्याचं उत्तर भगवंताने दिलं. आणि ते माऊलीने त्याचं उत्तर कसं दिलं? जे आकाशाचे आखोळे गाळून घेतले ते नगळे ते ब्रह्म. ऐकलं? कळालं का? जे आकाशाच्या खोळीत, ऐका नाही ज्ञानेश्वरीतली होई समन्वय साधायचं,
जे आकाशाच्या खोळीत गाळून जरी घेतलं तरी जे गळत नाही त्याला म्हणतात ब्रह्म. तुका आकाश आहे एवढा. म्हणजे ब्रह्म किती मोठं असतं. आकाश एवढा नाही. ब्रह्मामध्ये आकाश लपी थपी खेळे. त्या ब्रह्मामध्ये आकाश कुठं असतं. आता विचारा कोणाला तरी विज्ञानवाद्यांना, ब्लॅक होल म्हणजे काय हे सांगावं लागतं. आता ब्लॅक होल त्याला मराठीत कृष्णविवर म्हणतात. काय म्हणतात. कृष्णविवर. काय काय किती कृष्णविवरे आहेत. हे ब्रह्म. असे कोट्यावधी कृष्णविवर, असे हजारो आकाश, हजारो सूर्य, कोट्यावधी सूर्य ज्या ब्रह्मामध्ये विचरण करतात ते ब्रह्म. ते ब्रह्म काय आहे. ते ब्रह्म. त्याला काय म्हणतात. ब्रह्म. म्हणून सर्वात उच्च कोटीचं तत्व असेल सृष्टीतलं आकाश तत्व आहे. तुका आकाश आहे. केवढा आहे तुका. आकाश एवढा. कारण त्यांनी काया ब्रह्मरूप केली. ब्रह्मरूप काया होते. ही काया ब्रह्मरूप केली म्हणून वैकुंठ गमन त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष गदूर तुकोबरायांचं. कशी केली, काय केली याचं चिंतन आपल्याला जसा वेळ मला आपण तसं करणार आहोत. त्यांच्या चरित्राकडे आध्यात्मिक दृष्टीने आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. अहो ज्यांचं चरित्र नव्हे, ज्यांचा चित्रपट इतका चालला एका थिएटरला, किती दिवस चालला माहिती आहे तुम्हाला. ज्यांनी त्यांची भूमिका केली. आज जो फोटो आपण पाहतो ना, आज ज्यांचा फोटो आहे समोर दिसतोय ना, तो फोटो कोणाचा आहे माहिती आहे का तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांची भूमिका करणारे विष्णुपंत पादनीस त्यांचा आहे त्यांचा फोटो. आमच्या महाराज लोकांना आम्हाला सांगावं लागतं, ज्यांनी ही भूमिका केली त्या काळात चित्रपट चालत नव्हते. त्यावेळेस नाटा नाही दिलं त्यांना. त्यांनी इतकं अभ्यासलं, गाथा अभ्यासली, चरित्र अभ्यासलं, महिपती महाराजांचे ग्रंथ अभ्यासले. फुकट नाही मिळत या गोष्टी, घासावी लागते. आणि मग त्यांची पगडी, त्यांची बाराबंदी, सगळी वेशभूषा विष्णुपंतांनी तशी घेतली. नीट ऐका, मुद्दा सांगायचा आपल्याला. भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिका जशी तशी त्यांनी वठवली. विष्णुपंतांनी भूमिका जशी तशी. कित्येक इतका चित्रपट त्या काळात कोणताच चालला नाही. कित्येक दिवस या मुंबईच्या का थिएटरला 1000 दिवस चित्रपट चालला. संत तुकाराम महाराज त्यांचं मानधन दिलं नव्हतं. इतकी त्यांना उत्पन्न जे खर्च झाला ना त्याच्या कितीतरी पटीनं त्या दिग्दर्शाला, त्या डायरेक्टरला इतकं उत्पन्न मिळालं. म्हणून त्यांनी पाकिट भरलं आणि ज्यांनी भूमिका केली त्यांच्याकडे गेले पाकिट देण्यासाठी. महाराज तसेच बसलेले होते. ते पगडी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पगडी काढली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत वेशभूषा काढली नाही त्यांनी. तसेच होते. नुसतं नाटक केलं तरी त्याचा परिणाम काय होतो याचा अर्थ आमचे कीर्तनकार परमार्थाचं नाटक सुद्धा करत नाही आम्ही म्हणू शकतो. बरोबर आहे का नाही महाराज. नाटक तरी करा ना भावांनो. एका नाटककाराच्या जीवनात परिवर्तन होऊ शकतं. आणि तुम्ही पैसे मागतात कीर्तनाचे. जर मी आता 3 दिवसात आम्ही गाथा वाचली, आत्ता मेंदूच हल्ली, इतके अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्यात जास्त हाणलं असेल ते महाराज लोकांना हाणलं. त्यांनी सांगितलं व्यवहार करणे, कीर्तनाचा व्यापार करणे. त्यांच्यासाठी स्वतंत्र नरकाची व्यवस्था केलेली. कशाची व्यवस्था केलेली आहे. नरकाची. तुम्हाला खरं सांगू का भाऊ, बोलतो आज जेवढी अवनती झाली ना संप्रदायाची, कोणत्या दृष्टिकोनातून माहिती आहे का. कोणत्या दृष्टिकोनातून. क्वालिटी नव्हे, क्वांटिटीच्या दृष्टिकोनातून. क्वालिटी ती क्वालिटीच. आमचे जे संप्रदायाचे आदरी आहेत ना ते आम्हाला वंदनीयच आहेत. त्यांच्या ठिकाणी आम्ही नतमस्तक, त्यांचेच नाव कीर्तनात घ्यायची. क्वांटिटीला सोडून द्या, बाजार सोडून द्या, त्याचा विषय सुद्धा काढायच नाही. तर ज्यांनी ही भूमिका केली त्यांना पाकिट द्यायला गेले. ते म्हटले नको बाबा. हो म्हटले दुप्पट आहेत, आपलं ठरलं दुप्पट आहे, अजून 4 पट देतो. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हटले ज्यांची भूमिका आम्ही केली त्यांनी आपल्या वह्या करोडो लाखो, आजच्या काळात लाखो रुपयाच्या वह्या लोकांच्यासाठी त्यांनी तिकडं इंद्रायणी सोडल्या. सावकार होते, फार मोठे तुकोबराय श्रीमंत संत होते. त्यांनी सर्व जाळोनी संसार बैसलो अंगणी. संसाराची होळी केली. फुकट नाव नाही होत, फुकट चरित्र नाही होत. त्यांनी काय केलं, त्यांची भूमिका मी केली, मला काहीच नको. विरक्ती आली, विरक्ती आली. मुक्ता ते निर्धारिता ही ओळी सांगायची महत्वाची. आपण काय चरित्र सांगायचं त्यांचं. मुक्ता ते निर्धारिता
लाभे आपुलीची मुक्तता. अहो, मुक्ताचं निर्धारिता, मुक्ताचं चिंतन जर केलं तर आपल्याला आपोआप मुक्तता प्राप्त होत असते. हे माऊलींनी सांगितलं. मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीची मुक्तता. आपल्याला मुक्तता प्राप्त होत असते. कधी? मुक्ताचं चिंतन करायला शिका ना. दररोज तुकोबारायांचा फोटो डोळ्यासमोर आणा, 2 तास चिंतन करा. नाही वृत्तीत बदल झाला तर तुम्हाला प्राण देईल प्राण. तुम्हाला सांगतो, खरंच तुम्ही तुकोबारायांचं चिंतन करा. आपण तेच करत नाही जे करायला पाहिजे. आम्ही फक्त डामडौल करतो. आम्ही फक्त लौकिकात अडकलो. अलौकिक स्थितीत जाणार कधी? ज्यांची स्थिती अलौकिकात होती त्यांचं चरित्र आपल्याला वर्णन करायचं. अलौकिकाच्या चरित्राचं वर्णन करत असताना लौकिकात राहून नाही करता येणार. अलौकिकात जावं लागतं. कृत्रिम का होईना का, अलौकिक जावं लागतं. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. त्या परतत्वात जावं लागेल आपल्याला. ज्यांनी भूमिका केली, ऐका पुढे. त्यांनी सांगितलं तुम्हाला द्यायचंच आहे ना, ते संस्थांना दान द्या. संस्थांना. त्या दिग्दर्शकाने ते पाकिट संस्थांना दिले. स्पर्श केला नाही त्यांनी पैशाला. नव्हे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पगडी उतरवली नाही, ड्रेस काढला, वेशभूषा काढली नाही. त्यांचे कितीतरी प्रयोग झाले. जगद्गुरु तुकोबरा नाटक करायचे. कितीतरी प्रयोग झाले. किती एकनिष्ठता असेल. शेवटचा प्रयोग तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळ्याचा प्रयोग ते करत होते. विष्णुपंत ते विमान आलं न्यायला त्यांना, आणि त्या विमानात बसायचं, तिथं प्राण सोडला. याला म्हणतात भूमिका. त्यांचा देह सुद्धा कुठं पडला माहितीये का? जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका करत असताना वैकुंठ गमनाच्या सोहळ्याच्या वेळेला जो प्रसंग त्यांनी नाटकात प्राण सोडला. नाटकात एक नाटककार इतका बदलतो तर लाखो कीर्तनकारांनी त्याच्या पाया पडावं. नाटकात प्राण सोडला. ही भूमिका. म्हणून त्यांचा फोटो प्रचलित आहे तुकोबारायांसाठी. फोटो त्यांचा आहे बरं का, ध्यानात राहू द्या. पगडी ही भूमिका जर आमच्याकडे तुकोबारायांचं भूमिका नाटकात त्यांचे अनेक प्रयोग झाले होते नाटकाचे. वैकुंठ गमन सोहळ्याचा प्रयोग चालू असताना ते पुष्पक विमान आलं, गरुड आला, ते तयार केलं जायचं. ते सेटअप बसवलं जायचं. ते सेटअप बसवलेलं असताना ते गरुड आल्यानंतर त्यांनी जे डोळे मिटले आणि जे वैकुंठाला जायचं तर वैकुंठालाच गेले. ते वैकुंठालाच गेले. आहे का नाही प्रचिती? कित्येक जणांची आजची प्रचिती आहे. आपल्याला प्रचिती घ्यायची ना, तिथपर्यंत या, तिथं पोहोचा. आपली उंची वाढवा, त्यांना खाली आणू नका. आपली उंची वाढवण्यासाठी चरित्राचं चिंतन करायचं. तुका आकाश आहे एवढा. ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी. कीर्तनात ब्रह्मरूप होता येतं. ब्रह्म जीवाला ब्रह्म होता येतं. आणि ते ब्रह्म कसं होता येतं? त्यांनी नुसतं सांगितलं नाही, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे माझा अनुभव केला देव आपुला. संतांनी 99.99 अनुभवलं, पॉईंटमध्ये सांगितलं. संत या जगात आले आणि त्यांचे असलेले रजकण म्हणजे त्यांचे ग्रंथ आहेत. सूक्ष्म कण सांगा बरं का. आपल्याला थांबवायचे महाराज इशारा करा. आपल्याला हरिपाठही पुढे बहुत करणे आहे. त्यांचे असलेले सूक्ष्म कण म्हणजे ग्रंथ आहेत. त्यांचे सूक्ष्म कण म्हणजे ग्रंथ आहेत. त्याने अनुभवलं. फार थोडं सांगितलं. आज काय झालं, आमचा पॉईंटमध्ये अनुभव नसतो. आम्हाला सांगायलाच खूप घाई झाली. त्यांनी सांगितलं नाही. शारदेचे चंद्रकळे माझी अमृतकन कवळे ते वेचिती मने मावाळे चकोर तलगे तया परी श्रोता. माऊलीने काय म्हटलं? ऐकावी ही कथा. असा शब्द नाहीये तिथं. तया परी श्रोता अनुभवावी ही कथा. काय करावी? ऐकू नका. काय करा? अनुभवावी ही कथा. अति हळुवार पण चित्तानोनिया येत हळुवार पण चित्ता येईल तरीच हे उपयोगा जाईल नाही तरी गोटी होईल मुक्या बैरांचे. ते ब्रह्म अनुरेणुया थोकडा तुका आकाश आहे एवढा. आकाश आहे एवढा. ब्रह्म कसा आहे? आकाशाच्या खोळे गाळून घेतले. म्हणजे आम्ही ब्रह्मरूप आहोत. तुका आकाश आहे एवढा. काय काय केलं? गिळवणी सांडिले कलेवर. कलेवर गिळलं, टाकलं. कलेवर काय केलं? टाकलं, गिळलं. कौतुक वाटे झाली यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. माझा वेच म्हणजे कळतं ना, घातलेला काळ, गेलेला वेळ, घातलेलं आयुष्य, त्याचं मला कौतुक वाटतं. तुकोबारायाने म्हणावं, कौतुक वाटे झाले यावेचाचे. कोणता वेच? नाम मंगळाचे तेने.
तेने गुणे मंगळाचे नाम कौतुक वाटे झाले यावेच. आमच्या राऊत बाबांचा अन्वय अर्थ आहे बरं का. आमच्या हृदयात स्थान आहे त्यांचं. मी येताना त्यांचंच ऐकत आलो होतो आत्ता. कौतुक वाटे झाले यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे मंगळाचे नाम झाली यावेचाचे कौतुक वाटे. कळाला अर्थ? अन्वय अर्थ काय? माझ्या आयुष्यात भगवंताच्या नामस्मरणात सगळा आयुष्याचा कालावधी मी घालवला म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं. कौतुक वाटावं आपल्याला. आपल्या भूतकाळाकडे आपण जर दृष्टिक्षेप टाकला, बाबांनी 37 वर्ष, बाबा वाऱ्या किती वर्ष झाल्या? 45 वर्ष. सप्ताह कितवा? 37वा. त्यांनी आता म्हणावं कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे मंगळाचे नाम कौतुक वाटे वेचाचे झाली या. माझ्या गेलेल्या वेळेचं मला कौतुक वाटावं. का वाटावं? कारण मी फालतू वेळ घालवला नाही. परमार्थात घालवला वेळ उपयोगी असतो आणि संसारात घालवला वेळ निरुपयोगी असतो. तिथं कचराच बाहेर पडतो. आमचे बाबा म्हणायचे करोडोपती असला पार तिकडं पार युनोचा राष्ट्राध्यक्ष का असे ना बरं का बाबा म्हणायचे. ते साध्या भाषेत सांगायचे कारण त्यांचा कृतज्ञता भाव जर नसेल, बाबा म्हणायचे असा शब्द जर आमच्या वाणीत जर नाही आला, ती वाणी कुंठित आहे. याला गुरुद्रोही म्हणायचं बरं का. त्या वाणीला पवित्रता त्याच वेळेस माऊलीने एक शब्द सुद्धा नाही, जगद्गुरु तुकोबारांचा एक शब्द सुद्धा नाही. ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या गुरूंचं स्थान उच्च कोटीला, ती वाणी पवित्र होत असते. आमचे बाबा म्हणायचे न्हाव्याच्या उकुरड्यात, पूर्वीच्या काळी न्हाव्याच्या उकुरड्या असायचं, कितीही जरी उकरलं तर केस आणि त्याच्या खाली निघाले तर नख निघतील म्हणे. तसे या संसारात कितीही उकरलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, फलकट तो संसार, सगळे प्रमाण पा. जिथं काहीच नाही तिकडं घालवलेला वेळ, तिकडं गेलेला काळ तो फलकट गेला, फोल गेला. काय गेला? कचऱ्यात गेला. कशात गेला? कचऱ्यात गेला. आणि इकडं घालवला वेळ याने रत्न वेचले, अमोल किमतीचं धन वेचलं, आयुष्याच्या रत्नाचं वेचन केलं. नवे त्याने म्हणावं कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने. आणि मग त्याची अवस्था कोणती होते? तुका म्हणे मुक्ती परिणली नोरी, आता दिवस चारी खेळी मिळी आता दिवस चारी, मुक्ती परिणली नोरी. तुका म्हणे मुक्तीला वरलं. कोणाला वरलं? मुक्तीला वरलं. मुक्तिरूपी बाले कोणाला वरते ती मुक्ती? कोणाचा सांगतं का? इथं आहे कोणी जाणकार? वैराग्य निरपेक्षतेचा गळा गिवसित असे, ती मुक्ती कोणाला वरायला येते? वैराग्य ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे निरपेक्षता आहे, त्यालाच ती मुक्ती माळ घालते. अपेक्षेवाल्याला लाथा मारते, हात मुक्ती नाही त्याला वरत. कोणाला वरायला येते मुक्ती? निरपेक्षता हे आपल्या परमार्थाचं नाक आहे. नाकच छाटलंय असं बरं का. वैराग्य निरपेक्षतेचा गळा गिवसित असे, ती मुक्ती ज्याच्याकडे वैराग्य आहे. वैराग्य काय? व्याख्या ऐका. यह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. काय म्हणतात? कुठून? हे नाही भोग प्राप्त नसताना, दात नसताना मी फुटाने खात नाही, चूक, त्याला वैताग म्हणायचं. घर सोडून गेला, बायकोला त्रासला, गेला आळंदीला, वैतागलं, वैराग्य नाही. सगळे सुख उपलब्ध असताना त्याचा त्याग करणं त्याला वैराग्य म्हणतात. नसताना त्याग करणं त्याला डायबिटीज झाला म्हणतो मी साखर नाही खात, काय उपयोग आता नाही का, तो वैताग आहे. तो काय वैताग आहे, ते वैराग्य नाही. इंद्रिय शरीराची पाठव्य शक्ती असताना त्याचा त्याग करण्याला वैराग्य म्हणतात. य लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस. आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आम्ही फक्त एवढीच उपमा देऊन कीर्तनाची सुरुवात करतो. आपल्याकडे काय त्यांचा अनुभव? काय अनुभव आपल्याकडे? त्यांचा थोडा 1% अनुभव जरी आपण घेतला ना तरी आपला विष्णुपंत पादनीस व्हायला वेळ लागणार नाही. 1% अनुभव घ्या, आठवावं त्यांना. म्हणून मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्ताचा निर्धार केला, मुक्ताचं चिंतन केलं की आपण आपोआप मुक्त होत असतो. आपण मुक्ताचं चिंतन करत नाही. घरात स्वामी विवेकानंदांचा फोटो जर ठेवला, दररोज त्या फोटोकडे पाहिलं का ते वैराग्य येत असतं. नट्टीचा फोटो ठेवला का भोग इच्छा निर्माण होत असते. मग काय ठेवावं काय नाही ठेवावं? जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो जर आपल्या डोळ्यासमोर असेल सतत तर का वैराग्य येणार नाही? का वैराग्य येणार? माऊलींचा फोटो डोळ्यासमोर असावा, माऊलींचं वाङ्मय आपल्या डोळ्यासमोर असावं, त्यांचं चिंतन आपल्या डोळ्यासमोर असावं, त्यांचं मुखात नामस्मरण असावं. नव्हे
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ आहे? अरे नुसतं तुकाराम तुकाराम म्हटलं यम काळ गुलाम करी सलाम. काळ सलाम करतो, काळाचे पावटणी करू, त्याच्या काळाच्या जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मृत्यूची तयारी, मृत्यू विजय मिळवण्याची ताकद यांच्या चरित्रात आहे, नुसत्या चरित्रात आहे. म्हणून त्या चरित्राचं उच्चारण करायचं, चरित्राकडे दृष्टिक्षेप का टाकायचं. ज्यांनी मृत्यू काळाच्या डोक्यावर पाय ठेवून गेले, ते कोणी डोक्यावर पाय ठेवला? काळाच्या डोक्यावर. कशामुळे ठेवला? साधना केली, साधना केली. साधना न करता आमचे बाबा म्हणायचे, आमच्या आई म्हणायच्या, मामूजी लुगडे वाटतो आणि शेजेचे नाकं कापतो. अर्थ कळतो का नाही मला माहीत नाही. काय म्हणायचे आई? मामूजी लुगडे वाटतो आणि शेजेचे नाकं कापतो. म्हणजे ज्या बाईनं मोठा आयर न्याला त्यालाच तो मामूजी येऊन लुगडं देत असतो, पातळ देत असतो, आणि शेजारींना नाक छाडतो, म्हणजे त्याला कमीपणा होत असतो. तसंच ज्यांनी सेवा केली सेवे लागी सेवक झालो. ज्यांनी सेवा केली त्याला अधिकार प्राप्त होत असतो. अगोदर घासावी लागते, एक दृष्टांत सांगतो आणि आपल्या उपंत्य भागात आपण शेवट करू. बरोबर महाराज? हरिपाठ आहे पुढे. एक दृष्टांत घेऊ, फक्त दृष्टांत सांगितलाच पाहिजे. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे. सेवा घासल्याशिवाय मला एक राजा होता, आमचे हासेगावकर, परमपूज्य प्रातस्मरणीय, आज जे वारकरी संस्थेचे अध्यक्ष आहेत, संदीपनजी महाराज. आमचे यांचे संबंध आहे बरं का महाराज, जवळीक यांच्याशी असावे, हृदयस्थान यांच्याजवळ असावं. हे आदरित आमचे तात्या राऊत बाबा, डॉक्टर नारायण महाराज जाधव, डॉक्टर विकासानंदजी महाराज, ही सगळी खूप मोठी, कुरेकर बाबा, ही सगळी, आणि वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे अध्यापक, त्यामध्ये शिंदे माऊली असतील, मोठे माऊली असतील, त्यामध्ये आमचे उल्हास महाराज असतील, त्यामध्ये सगळे मुखेकर शास्त्री असतील. बरोबर आहे ना? कुरेकर बाबा त्यांच्या आदरित, यांच्या चरणार यांच्याकडे पाहून परमार्थ करायचं. कळाले नावं? यांचे नावं घेतले ना, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, हे महात्मे आहेत. यांच्याकडे पाहून आपला परमार्थ त्यागात्मक कसा असावा, त्यागात्मक कसा असावा. यांना निरपेक्षवरती आमच्या मोठे मौलींचे तर कीर्तन झालं. अहो त्यांना कपडे दिले तर दुसऱ्याला देऊन टाकतात, निघून जातात. काहीच नाही, काहीच नाही, त्यागाची मूर्ती. आम्ही त्यांच्याकडे कुरेकर बाबांच्या नंतर शांती ब्रह्म म्हणून पाहतो. बरोबर आहे का नाही? मोठे माऊलींकडे खरंच त्यांची आठवण जरी काढली ना, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, आपला विषय चालला होता. घासल्याशिवाय नाही. संदीपन महाराजांच्या कीर्तनातलं दृष्टांत आहे, नाव सुद्धा सांगतो तुम्हाला. एक राजा होता, एवढा दृष्टांत ऐका आणि आपण उपांत्य भागाचं उद्या चरित्राला सुरुवात करावं. राजा होता आणि त्या राजाला अशी बातमी कळाली की एक साधू महात्मा, उत्तर भारतातली गोष्ट आहे, साधू महात्मा, महाराज सांगा बरं का, हरिपाटेने पुढं, साधू महात्मा की ते सचिन भाऊ 5 मिनिट, हां, साधू महात्मा वनस्पतीपासून सोनं तयार करतात, त्यांना अशी विद्या येते. राजाने थेट गाठलं साधूला. जाताना एकटा नाही गेला, राजा एकटा तुकडा जात नाही, शिपाई सेवक आपले सैनिक घेऊन गेला. साधू महात्मा झोपडीत राहतो, पाय धरले, म्हटले महाराज खऱ्या महात्म्याला राजाश्रय हे घातक वाटावं, लौकिक घातक वाटावं. ते म्हटले का हो? ते म्हटले तुम्हाला अशी एक विद्या येते वनस्पतीपासून सोनं तयार करायची, ती विद्या मला शिकवा. साधू महात्मा म्हटले अशी विद्या काही मला येत नाही बाबा, अशी जर विद्या मला येत असती तर मी माधुकरी कशाला आणली असती, झोपडीत कशाला राहिलो असतो. राजाला नक्की माहीत होते यांना येते. राजाने 4 वाजेपर्यंत विनंती केली, साधू महात्मा तयार होईना. कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची निर्मिती होते. ध्यायतो विषाम पुंसाम संगास्ते शुभ जायते, संगा जायते काम, कामात क्रोधो जायते, क्रोधात भवती समोहात, समोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. सूत्रपा स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचं. कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची निर्मिती. राजाला राग आला आणि शिपाई पकडा म्हणे याला, नाही शिकवत ना, बेड्या टाका, घ्या तुरुंगात. टाकल्या बेड्या साधूला, खेचत खेचत तुरुंगात घेतलं, नेलं. महाराज शिकवता का नाही? हो महाराज असं काय का, मला येत नाही, मी काय, तुम्हाला 6 महिने मुदत, टाकाय ना तुरुंगात 6 महिने, शिकवत असाल तर ठीक, 6 महिन्यात काय करायचे पाहू आपण. तुरुंगात टाकून दिलं. राजाचा प्रधानजी खूप बुद्धिवान होता, हुशार होता. प्रधानजी म्हटलं महाराज तुम्हाला अशी ती विद्या शिकायची वनस्पती म्हणून सोनं तयार करायची. राजा म्हटलं त्यासाठीच त्याला अटक केली ना, साधू महाराजांना अटक केली का विद्या शिकण्यासाठी. प्रधानजीने सांगितलं महाराज ही साधू मंडळी खूप लहरी असतात. कशी असतात? लहरी असतात.
त्यांना तुम्ही फाशी जरी दिली तर शिकवणार नाही म्हणे. एक उपाय आहे शिकण्यासाठी. राजा जिज्ञासू होता, तीव्र जिज्ञासा तयाना मुमुक्षत्व मनुष्यत्व मुमुक्षत्व. राजा म्हटला नक्की शिकायचं, मला सांगा ना. प्रधानजीने घेतलं जवळ, सल्ला मसला तिथे सांगितलं, महाराज एक उपाय आहे. तुम्ही दिवसभर राज्यकारभार करायचा, संध्याकाळी घरी गेल्यावर जेवण आटोपल्यावर कपडे बदलायचे, फाटके तुटके कपडे घालायचे, ताट घ्यायचं जेवणाचं साधू महात्म्याचं, त्यांच्या तुरुंगात जायचं, त्यांना जेवू घालायचं, त्यांची सेवा करायची. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शन ते ज्ञान पैगा भरवे जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा जो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी कशी सेवा तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकल. मग काय होईल? मग अपेक्षित जे आपुले ते सांगती पुसिता भले जेने अंतकरण बोधले संकल्पानये. ह्या कळाल्या, ज्यांना कळाल्या त्यांच्या चरणारा विंदी मी नतमस्तक होतो. एवढ्याच कळून घ्या बस, सगळ्याचा अर्थ कळाला याच्यात. 4थ्या अध्यायातला श्लोक आहे. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागेल त्यांनी सांगितलं. त्यांच्या खोलीत जायचं, त्यांना जेवू घालायचं. राजा जिज्ञासू होता. संध्याकाळी गेला, फाटके तुटके कपडे घातले, जेवणाचं पंचपक्वानाचं ताट गेलं, साधूच्या खोलीत गेला, खोली झाडून काढली. पहिली सेवा हा दारवंट. इथं या, जे सेवा करतील त्यांना मेवा मिळेल बरं का. नुसतं येऊन कोणती सेवा? चटाया उचला, झाडून काढा, आर्थिक दान करा, पंगत द्या, जेवू घाला, पत्रळ्या उचला, त्याला फार मेवा मिळतो सांगणाऱ्यापेक्षा. आम्ही काय करतो, आमचं काय माहिती आहे का, दिवसभर लाखो उसाचे रस पेले लोक ग्लास, आणि सारख्याला विचारलं संध्याकाळी कसं काय रस वाहतो, ते म्हटलं मला माहिती. त्यांनी फक्त जो रस पाजला त्याला कशाची चव कळाली. माऊलींनी ओवी सांगितली, ती दरवी जैसी, दरवी म्हणजे पळी. कित्येक लोकांना खीर खाऊ घातली आणि त्या पळीला विचारलं कशी चव होती, तिलाच माहिती. तसं आमचं तसंच झालंय आज. अहो ऐकणाराचा उद्धार होतो, सांगणाराचा नाही, अशी स्थिती झाली आजची. बरोबर आहे की नाही महाराज? महाराज बरोबर आहे की नाही? पळीनं खूप वाढलं, पळीला विचारलं चव कशी, तिने हजारांची तृप्ती केली, तिला काहीच नाही. तर राजा जिज्ञास स्वतः पहिलं झाडून काढ, सेवा करा. गावबावा, गावबाने एक रामायणातलं एक कांड गावबाने लिहिलं, शेवटचं 7वं कांड गावबाने लिहिलं. माझा गावबा लिहिन. काय करायचं गावबा? झाडलोट करायचं. गावबा काय करायचं? छाट्या धुवायचं, नाथ महाराजांना जायचं निर्यानं. ते म्हटले आता एक 7वं कांड तर राहिलं भावार्थ रामायणाचं, माझा गावबा लिहिन. गावबा सांगन. सगळे म्हणले गावबा, ज्याला अंगठी बादर काहीच येत नव्हतं, चल रे गावबा आज माझ्या देखत सांगून दाखव. आजही तुम्ही रामायण भावार्थ रामायण पहा, जाणकार आहात. इथं 6 कांडाच्या ज्या ओव्या आहेत तशाच 7व्या कांडाच्या ओव्या आहेत, त्या गावबाच्या आहेत. असं तयार सेवेने तर अधिकार हा सेवेने प्राप्त होतो, आपोआप नाही. राजा गेला, झाडून काढलं, हात धुवायला दिले साधू महात्म्याला, जेवू घातलं, अंथरून टाकलं. जेवल्यावर साधू महात्मा पाय डोकं दाबीत राहिला. किती वेळ? 11:30. साधू महाराज झोपल्यावर हे गेले उठून. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी एकाच ठिकाणी विहीर खोदायचं नाही. इथे एक खड्डा, तिथे एक खड्डा, खडक लागला द्या सोडून, खडक लागला द्या सोडून, 50 खड्डे घेतले, त्याला कधीच पाणी लागत नसतं. एकाच ठिकाणी सप्ताह करायचा 37 वर्ष, तिथंच पाणी लागणार. बरोबर आहे का? एकाच ठिकाणी खड्डा, तिथं विषयच नाही बरं का. तीच जागा पवित्र होते. संती वसविला ठाव. काय वर्णन केलं जागेच? पवित्रता सांगितली जागेची. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर ते गावी. मोक्षदानात काशी प्रसिद्ध आहे, पण तिथं काय करावं लागतं? मरावं लागतं काशीत. बरेच जण मारायला घरी येतात. वेचावे लागे शरीर ते गावी हिमवंतु दोष काय परी तेथ जीविताची हानी होय. हिमालयात दोष जातात पण मरायची भीती आहे. तैसे सुचित्व नव्हे सज्जनाचे. हे सगळे वर्णन करता करता 6व्या अध्यायाचं चिंतन करता करता पवित्र जागा तीच माऊलींनी सांगितलं. तिथं वास्तुशांती करायची गरज नाही. कोणती पवित्र जागा? संती वसविला ठाव. ज्या जागेला संतांचा स्पर्श झाला, ज्या जागेने संतांनी वास्तव्य केलं, तिच्या इतकी पवित्र जागा कोणतीच नाही. इथं महात्मे तात्या येऊन गेले, तिथं राऊत बाबा येऊन गेले, बरोबर आहे ना. सगळे महाराष्ट्रातल्या पुण्यवान माणसांचा स्पर्श ज्या भूमीला झाला, तिथले रज आमचे बाबा वाळवंटात बसायचो. आम्ही बसलो का कार्तिकी वारीला, आणि माती घ्यायचे वाळवंटातली, ती वालूचे कण घ्यायचे, म्हणायचे अरे अरण्या या
या वाळूला ज्ञानोबा तुकोबारायांचा स्पर्श झाला, कपाळाला लावायच्या डोळ्यात पाणी यायचे, याला भावना म्हणतात. असं वाटावं आपल्याला. हे रजकण आपल्या कपाळाला लावाय, त्यांचा स्पर्श झाल्याचा भाव अंतःकरणात त्या मानव. राजाने इतकी सेवा करायची साधूची. दररोज 1 दिवस 2 दिवस महिना, 1 दिवस नाही गेला ते विचारित सुद्धा नव्हतं. राजाने जायचं, ताट जेवणास द्यायचं, झाडून काढायचं, हात धुवायला द्यायचे, अंथरून टाकायचं, पाय दाबायचे. कोण म्हणून जात होता राजा? राजा म्हणून नव्हतं जात. तिथं जाताना राजा कोण म्हणून जात? रामागडी म्हणून जायचं. गडी म्हणून जा, सेवक म्हणून या. मी मंत्री आहे, मी पुढारी आहे, मी महाराज आहे, असा गाथेत प्रवेश केला का नाकडच बुक्क्या वाचला. बरं का, गाथेत प्रवेश नाही. मी अमुक आहे ऐसी न व्हावी सयेची लोका, थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती अवघीची विसरीजे, जगा धाकुटे होईजे, जवळीक माझी. ज्ञानाची लक्षणं सगळ्या वया पाहून घ्या. आता आपल्याला विषय कोणता चालला? काय काय वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, तरी महिमे भेनेदडे वेडीवे माझी. वेडेपणाच बांगरून घ्यावं लागतं. सोनं न्यायचं आणि सुटकेस माहीत चाललं, चोरच लुटतील. ते पोत्यात घेऊन जायचं असतं. कशात न्यायचं? बरोबर आहे, पोत्यात न्यायचं असतं. कोणालाच कळत नसतं. फाटके तुटके कपडे. महात्मे हे वेडपणे राहत असतात. वेडवे माझी धडे महिमे भेने. मोठेपणामुळं त्याने वेडाचं पांघरून घेतलेलं असतं. आतमध्ये सोन्याची लगडच्या लगड असते, पण वरचं बारदान असतं. हे कळायला पाहिजे ना आपल्याला, बरं का, हे कळायला पाहिजे. महात्म्यांचे लक्षणं. महात्मा म्हणजे खूप महाराज मोठा डुमडुमीत आलाय कोटीच्या गाडीत, हट, महात्मा नाही तो लौकिकातला महाराज आहे, तो महात्मा नाही. बरोबर आहे महाराज, तो लौकिकातला महाराज. सहज गात्या, सहजता असावी. गाडी ॲज इट असणं नसणं, गाडी म्हणजे महाराज नाही, मूल्यांकन नाही. बरोबर आहे ना. असं जर कोणी दिले असेल पण महाराजाच्या हृदयात गाडी घुसली नसेल तर तो महाराज. जर का गाडीला पंक्चर झाला, महाराज हल्ला, तो महाराजच नाही. बरं का, महाराज याच्या पलीकडं असावे. बरोबर आहे का नाही? आपला विषय चालला. इतकी सेवा करायचा, ते इतकी सेवा करून यायचा राजा, कपडे बदलून, रामागाडी बनून. त्यांनी 1 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5-6 महिने सेवा. अहो, याला विचारलं सुद्धा नाही तुम्ही कोण आहात, काय विचारलं सुद्धा नाही. विचारलं का नाही? 6 महिने सेवा केली, विचारलं नाही. 6 महिन्याला 1 दिवस कमी होता. नीट ऐका, शेवटचा सिद्धांत आहे. राजा सिंहासनावर बसला, मुकुट घालून, वेशभूषा करून. आणा म्हणे ते साधू महाराजाला. 1 दिवस कमी होता, 6 महिने. साधू महात्मा खाली उभं केलं. महाराज, तुम्हाला मुदत दिली होती 6 महिन्याची, ती विद्या मला आज शिकवता का? नाही. हो महाराज, असं काय करता हो? मी तुम्हाला 6 महिन्यापूर्वी तेच सांगतो, आजही ते सांगतो. जे मला येत नाही ते मी तुम्हाला शिकू कसं काय? राजा म्हटला, ठीक आहे, नाही येत तुम्हाला, तुम्ही शिकू शकत नाही. न्यायाधीश होते, फरमान काढलं राजाने, शिक्का मारला, सही केली. राजा आज्ञेची अक्षरे. यांना उद्या सकाळी शिकवत नाही, उद्या सकाळी ठीक 7 वाजता यांना फाशी शिक्षा देऊन टाक. काय उपयोग आहे महाराजाचा? फाशी शिक्षा, फरमान ठोठावलं, शिक्का पडला, लेखी झालं, कागदपत्र गेले. आजच्या दिवस टाका तुरुंगात, उद्या यांना फाशीवर द्यायचं. राजाची आज्ञा होती. बेड्या तशाच होत्या. साधू महात्म्याला तुरुंगात नेलं. साधू महात्म्याला नेल्यानंतर साधू महात्म्याला कळालं, राजाचा शिक्का ही सही आहे. उद्या आपण इहलोकाची यात्रा संपवणार, या जगाचा निरोप घेणार. खूप सायासाने मिळवलेली विद्या कोणाकडे सुपूर्द करावी, कोणाला द्यावी? कधी 8 वाजते, 8 कधी वाजतात वाट पाहायला लागला साधू महात्मा. दिवसभर खोलीत चक्रा मारायचा, अस्वस्थ झाले महाराज. इकडून तिकडे चक्रा मारायचे. कधी 8 वाजतात. 8 वाजले, ताट आलं. कोण घेऊन आलं ताट? रामागडी. कोण घेऊन आला? फाटलेले कपडे. ताट आल्या आल्या साधू महाराजांनी काहीच नाही विचार केला. त्याला ती प्रसन्नता, महात्म्याला सेवेने श्री गुरूंना प्रसन्नता. आचार्य उपासना 13 अध्यायातल्या त्याच्या खालच्या 210 ओव्या पहा. किती ओव्या? दिग्दर्शन करतो 210 ओव्या. आचार्य उपासना या पदाचं चिंतन करत असताना गुरुची उपासना कशी करावी, गुरुची सेवा कशी करावी, हे माऊलींकडून शिका. कोणाकडून शिका? माऊलींकडून. जगद्गुरु तुकोबारायांकडून शिका, संतांकडून शिका. तर ते ताट घेऊन आल्या आल्या 6 महिने सेवा केली रामागड्याने. काही विचारलं नव्हतं, विचार नव्हता केला. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. कळालं ना? अभ्यास म्हणजे काय? तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. तुकोबारायांचं काय प्रमाणे माहिती आहे ना तुम्हाला? असाध्य ते साध्य, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य असलेली गोष्ट साध्य होऊ शकते. ओली मुळी भेदी खडकाची मूळ. शेवटचं प्रमाणे असाध्य ते साध्य, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. ती आल्या आल्या त्याने त्या रामागडाला मिठी मारली. ताट ठेव बाजूला, ताट ठेव. फाटलेले कपडे. तुझ्या घरी कोण कोण आहे? तर म्हटलं बायको, 2 मुलं आहे.
तू कशी माझी सेवा केली 6 महिने इतकी? ते म्हटलं तुमच्या सेवेच्या मोबदल्यात मला राजा 100 रुपये देतो, पण त्या 100 रुपयापेक्षा मला 6 महिने तुमची सेवा करण्यात फार आनंद वाटला. निष्काम सेवा, वेदवित निष्काम कर्माच्या आचरणाने मलदोषाचं क्षालन होतं. निष्काम सेवा, इतकी निष्काम सेवा. डोळ्यात पाणी आलं, मिठी मारली. अरे तू माझ्याकडून काहीच अपेक्षा, मी तुला 6 महिने नाव सुद्धा विचारलं नाही, मी तुझ्या आज पूर्ण प्रसन्न आहे. प्रसादे सर्व दुःखानाम हणिरसोपजायते, देख्या खंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता, ते तरी गणी नाही समजता संसार दुःखा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू. प्रसन्न झाले, साधूची प्रसन्नता प्राप्त करायची असते. आमचे बाबा म्हणायचे गायला, त्या आपल्या दूध देणाऱ्या गाई म्हशी असतील, इतकं खाऊ घालावं, इतकं पाणी पाजावं, आणि बादली घेऊन गेल्या, बादल्याच्या बादल्या दूध काढावं. अगोदर तेवढी सेवा करावी लागते. ते प्रसन्न झाले, जवळ घेतलं, बैस जेवायचं पाहू नंतर. तू माझी निष्काम भावनेने 6 महिने सेवा केली, मी तुझ्यावर पूर्ण प्रसन्न आहे. आज मी तुला अशी विद्या शिकवतो, तुझं दारिद्र्य सगळं घालून टाकतो, पण फुकट कोणाला देऊ नको, विनासायास कोणाला देऊ नको. साधू महात्म्याने ती विद्या त्या रामागडाला शिकवली. कोणती? वनस्पतीपासून सोनं तयार करायची विद्या शिकवली. ऐका, एवढंच शिकवली. ऐकायला नाही येऊ. जनक राजाची मांडी जळाली होती. जळाली होती का नव्हती? याला उत्तम श्रोता म्हणतात बरं का. ऐका, आमचे बाबा म्हणायचे, असं श्रवण असावं, आपल्या शेजारी बॉम्ब फुटला तरी आवाज येऊ नये, तो श्रोता आणि वक्त्याचा भाव एक होत असतो. इतकं एकाग्र असावं बरं का. लक्ष द्या. शिकवली ती विद्या. दोघं रडले 1 वाजेपर्यंत. म्हटले महाराजा मला उद्या फाशी देणार आहे, वाईट आहे राजा फार बरं का. अशी चर्चा झाली. झाल्यानंतर म्हटलं आजची आपली शेवटची भेट. रामागडी निघून गेला 2 वाजता. साधू महाराज झोपले थोडा वेळ. सकाळी 6 वाजताच राजाने पुढे उभं केलं, साधू महाराजांना समोर उभं केलं. राजाची वेशभूषा बदललेली होती, ओळखायचा काही प्रश्न नव्हता ना. वेशभूषा बदलला असं, राजा राजा तो राजा, रामागडी तो रामागडी. राजा, साधू महाराज खाली उभे, राजा सिंहासनावर बसलेले. महाराज अजून तुमच्या शिक्षेला 1 तास वेळ आहे. 7 वाजता शिक्षेचं फरमान काढलेलं आहे. अजूनही ती विद्या जर तुम्ही मला शिकवत जरी असाल तर मी काढलेलं फरमान रद्द करू शकतो, म्हणजे तुमची फाशी शिक्षा रद्द करू शकतो. कोण बोलतंय? राजा म्हणतोय. कोणाला? साधू महाराजाला. साधू महाराजाचं उत्तर तेच, महाराज पुन्हा 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 मला काय डिवसता हो, मला आत्तापर्यंत तुमच्या किती वेळा झाला विचारण्याच्या. महाराज जे मला येत नाही ते मी तुम्हाला शिकवू शकत नाही. कोण म्हणतंय? साधू महाराज. नीट ऐका, कशासाठी सांगायचं आपल्याला, लक्ष द्या इकडे सगळे. साधू महाराज म्हणतात, जे मला येत नाही ते मी तुम्हाला काय शिकू शकतो. मग राजा मात्र ताईट झाला. राजाने स्मित हास्य केलं. राजा ताईट झाला. राजा काय म्हटला? महाराज तुम्हाला येत नाही, वनस्पतीपासून सोनं तयार करायची विद्या तुम्हाला येत नाही, ठीक आहे, तुम्हाला नाही येत ना, तुम्ही इकडे या, माझ्याकडे बसा, मी शिकवतो ती विद्या तुम्हाला, मी शिकवतो. कोण म्हटलं? राजा म्हटला. कोणाला म्हटला? साधू महाराजाला. या सगळ्या दृष्टांताचा उहापोह एका वाक्यासाठी करायचा होता. नीट ऐका सगळे, आपल्यासाठी होतं ते वाक्य, आपल्यासाठी आहे. साधू महाराज म्हणतात, महाराज ती विद्या जरी तुम्ही मला शिकवत जरी असला, आत्ता मला पुढे बोलवतात, तुमच्या पुढे येऊन ती विद्या जरी मला तुम्ही शिकवत असला ना महाराज. कोण म्हणतंय? साधू महाराज म्हणतात, ती विद्या जरी तुम्ही मला शिकवत जरी असलात तर ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कुठेतरी घासली असेल, अशी दम देऊन ती मिळाली नसेल. काय केले असेल? कुठेतरी तुम्ही काय केले असेल? घासली असेल. राजाला शॉक बसला. राजाने मुकुट काढला आणि पळत गेला. साधू महाराजाचे पाय धरले. म्हटले, महाराज हे घासायला दुसरीकडे तिसरीकडे कुठं जात नव्हतो, हे घासायला तुमच्याकडेच तुरुंगात 6 महिने येत होतो. साधू महाराज म्हटले, असंही काही समजू नका, मी तुम्हाला ओळखलं नव्हतं, मी तुम्हाला ओळखलं नव्हतं, असं काही समजू नका. व्यवहारातली साधी गोष्ट मिळवण्यासाठी जर एवढं घासावी लागते तर हे आत्मज्ञान प्राप्त करायचे, मृत्यूवर विजय मिळवायचा आहे, या जगाच्या पलीकडे जायचे, त्याच्यासाठी किती घासावे लागेल. अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा दुस्तर. आता त्रिपुटी काय काय पाहू द्या. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरित्राला आपण स्पर्श करणार आहोत. वेळ संपलेली आहे. पवित्र अशा स्थानात, पवित्र अशा स्थळामध्ये आपलं हे चिंतन आपण आणखी 6 दिवस, आज 1 दिवस गेला, सगळ्यांनी ही मोती वेचण्याचा प्रयत्न करा.
हे तुमच्या चरणारविंदी मी कुणी सांगणार नाही आहे. आमच्या सद्गुरू घरचा निरोप आहे. तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि ही सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सर्वे 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 सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तुकाराम 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 म्हणा. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडली कवरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.